काय करायचं? काय काय करायचं तुला? तुला भरायचंय? खायचंय? आई, हे एकदा गरम करून जरासं पप्पांना डेमोला देता का? तुम्ही पण खाऊन पहा, म्हणजे पुढे मीठ मिरची काय ऍड करायचं असेल मग भेटते नाही भेटत आपल्याला. चले लालची जान. काल ना सकाळपासून बरीच ऑर्डर्स होत्या आणि आमचं असं सेपरेट आम्ही जेवण वगैरे काही बनवत नाही. जे ऑर्डर्स असेल ते खातो आणि कधी कधी फारच कंटाळा आला तर आमच्यासाठी वेगळं असं चपाती भाजी वगैरे काहीतरी करायला लावते मेडला. तर काल असंच पावभाजीची ऑर्डर होती, आई बाबा आले होते आणि दहीवड्यांची ऑर्डर होती. तर ऑर्डर आली आणि त्यांचं देऊन थोडंफार एक्स्ट्रा केलं होतं घरच्यासाठी, पण त्यांना अजून एक्स्ट्रा पाहिजे होतं तर मग दहीवडे गेले. मग थोडी पावभाजी होती, मग त्यांना परत पावभाजी पण त्यांनी वाढवली, त्यांना पावभाजी पण देऊन दिलं. आणि संध्याकाळी कुक आली होती, ती बोललेली की 6ला येऊ का, तर मी तिला बोलली नाही नको राहू दे, होऊन जाईल आता आमचं जेवण, नको काही करू एक्स्ट्रा. मग तिला नाही म्हटलं, मग पावभाजी पण संपली, सगळंच संपलं आणि करायचं इतका वैताग आलेला, असा पस्तावा आला, उगाच तिला नाही म्हटलं. आणि म्हणून मग आज असा विषय झाला आहे की आज मिळतं की नाही मिळत, त्यामुळे आपण टेस्ट तर करून घ्या आधी. तर असं होत राहतं, रोज रोज तेच पदार्थ खाऊन पण फार वैताग येतो आम्हाला. तर होतं असं गंमत म्हणून. तर बरेच इन्स्टा फॉलोअर्स, यूट्यूब फॉलोअर्स मला विचारत आहे की तुला छोटे बाळपण आहे तर तू कसं मॅनेज करते ह्या सगळ्या गोष्टी एकटी. तर आता सध्या मी 3 वर्ष केलं आहे स्वतः एकटी, पण आता क्वांटिटी वाढली आहे, ऑर्डर्स वाढल्या, तर थोड्या हेल्पर्स ठेवलेल्या आहे मला सपोर्टला, बाकी चॉपिंग वगैरे, बाळाला सांभाळायला, घरातलं बाकी काम करायला. तर असा विषय असतो तो. पण त्यांची इच्छा होती की माझं जर डेली रुटीन जे काही आहे रिअलमध्ये ते शेअर कर, तर म्हणून मी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी टाकलेला आहे. आणि आज माझ्या एका फॅन फॉलोअरचा फोन आलेला होता, फार भंडाऱ्याच्या तिकडनं त्यांचा कॉल होता. म्हणे मला तुमचे व्हिडिओज खूप आवडतात आणि मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की मला यांच्यासारखंच असं फूड बिझनेस स्टार्ट करायचा म्हणून. किती भारी वाटतं ना. कधीतरी वाटलं होतं का की आपले पण फॅन फॉलोअर्स होतील म्हणून. तसं आपण फार श्रम करतो, फार पैसा कमवतो, पण प्रसिद्धी आणि आपली एक ओळख, त्याचा एक वेगळाच आनंद असतो. मला फार आनंद झाला बाबा आज. तुम्हाला पण असा आनंद अनुभवायचा असेल ना, तर तुम्ही पण लवकरात लवकर स्टार्ट करा. काही पण असेल ना, कुठलाही बिझनेस असो, जे आवडतं ते, कुकिंग सोडून बाकी काहीही असेल ना तरी चालेल, पण करा, मजा येते. मग आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.